नमस्कार. बातमी आहे अक्कलकोट तालुक्यातील मौजे कुरनूर गावातून. अक्कलकोट तालुक्यातील कुरनूर गावात मेजर संतोष काळे आणि मेजर परमेश्वर काळे या दोन्ही सख्या भावांचा सेवापूर्तीनिमित्त ग्रामस्थांच्या वतीने भव्य मिरवणूक काढून भव्य नागरी सत्कार करण्यात आला. आपण पाहू शकता हे दृश्य आहे अक्कलकोट तालुक्यातील कुरनूर गावातील. देशभक्तीपर गीतांनी अख्खा कुरनूर गाव दुमदुमला आहे. लहान थोरापासून सर्व मंडळी या भव्यच्या मिरवणुकीमध्ये सहभागी झालेले आहेत. देशासाठी 17 वर्षे आणि एकाने 27 वर्षे सेवा बजावून सेवानिवृत्ती झालेले आहेत. त्यानिमित्त गावकऱ्यांच्या वतीने त्यांचा घोड्यावर बसवून भव्य नागरी सत्कार करण्यात आला. अतिशय नेत्रदीपक अशी मिरवणूक कुरनूर गावातून निघाली. दोन्ही सख्या भावांचा घोड्यावर बसवून ग्रामस्थांनी मिरवणूक काढली. या प्रसंगी अनेक घरासमोर त्यांचे औक्षण करण्यात आले. हे दृश्य आहे अक्कलकोट तालुक्यातील मौजे कुरनूर गावातील. ही भव्यशी मिरवणूक नुसती मिरवणूक नसून येणाऱ्या पिढीसाठी आणि आजच्या तरुणांसाठी एक प्रेरणा ठरणार आहे. सैनिक हा देशाचा रक्षणकर्ता आहे तर शेतकरी हा जगाचा पोशिंदा आहे आणि हे दोघेही समाजासाठी ईश्वरा समान आहेत, अशा भावना या प्रसंगी पंचायत समितीचे माजी विरोधी पक्षनेते बाळासाहेब मोरे यांनी व्यक्त केले. पहा, देशासाठी लढलेल्या आणि देशासाठी आपल्या जीवनाचे बहुमूल्य योगदान देणाऱ्या माजी सैनिकांचा सेवानिवृत्तीनंतर ग्रामीण भागात कशा पद्धतीने त्यांचा मान सन्मान केला जातो आणि कशा प्रकारे त्यांची भव्य मिरवणूक काढली जाते. या भव्यशा मिरवणुकीदरम्यान अनेक मान्यवरांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. मंडळी नमस्कार. मी आहे सध्या अक्कलकोट तालुक्यातील मौजे कुरनूर या गावामध्ये. आपल्या देशासाठी आयुष्य वेचलेले या गावातील 2 वीर जवान आहेत. त्यांनी आपली देशसेवा करून सेवानिवृत्त झालेले आहेत. त्यांचा आज या ठिकाणी मोठ्या उत्साहात आणि जंगी मिरवणूक या गावामध्ये चालू आहे. लोकांचा उत्स्फूर्त सहभाग यामध्ये दिसत आहे. आपल्या सोबत आहेत पंचायत समितीचे माजी विरोधी पक्षनेते आदरणीय बाळासाहेब मोरे साहेब. साहेब, आपल्या गावचे 2 सुपुत्र इंडियन आर्मी मधून सेवानिवृत्त झालेले आहेत. मोठ्या उत्साहात या ठिकाणी मिरवणूक चालू आहे. संपूर्ण गाव या ठिकाणी एकवटलेलं आहे. काय सांगाल आपण? आमच्या गावचे सुपुत्र संतोष माणिक काळे आणि परमेश्वर माणिक काळे हे 2 बंधू मिलिटरीमध्ये भरती झाले. त्याही वेळेला आम्ही सर्वजण त्यांचं आनंदाने स्वागत केलं होतं आणि आता ते भारत मातेची सेवा करून सेवानिवृत्त झालेले आहेत. खरं तरी प्रत्येक मिलिटरीमॅन बद्दल प्रत्येक भारतीयांच्या मनामध्ये आदर आहे. कारण मिलिटरीमॅन सीमेवर लढतात म्हणून आम्ही इथं सुरक्षित आहे. म्हणून भारतातील प्रत्येक नागरिकांची जबाबदारी आहे, ज्या वेळेस आपला जवान सीमेवर लढत असतो त्यांचं कुटुंब आपल्या गावामध्ये असतं तर त्यांच्या कुटुंबाची संरक्षणाची जबाबदारी आणि त्या कुटुंबाच्या काही अडचणी असतील तर वेळोवेळी त्यांना मदतीचा हात देण्याचं काम त्या ग्रामस्थांचं प्रत्येक भारतीय नागरिकाला असतंय असं आम्हाला वाटतंय आणि आम्ही त्या पद्धतीने आजपर्यंत याचं काटेकोर पालन केलेलं आहे. कुरनूर ग्रामस्थांनी सुद्धा याचं पालन केलेलं आहे. एखादा मिलिटरीमॅन जर आमच्या गावामध्ये निवृत्त झाला तर आमच्या स्वर्गीय लोकनेते ब्रह्मानंद मोरे समाजसेवा प्रतिष्ठानच्या वतीने त्यांचा जंगी सत्कार ब्रह्मानंद मोरे यांच्या पुण्यतिथीनिमित्त आम्ही आजपर्यंत करत आलेला आहे. तालुक्यातल्याही जवानाचं केलेलं आहे. तर जवान आणि शेतकरी, जवान देशाचं रक्षण करतो आणि शेतकरी हा जगाचा पोशिंदा आहे. म्हणून हे दोघंही ईश्वरा समान आहेत असं म्हणलं तर ते वावगं ठरणार नाही, एवढं माझं मत आहे. आणि जे जवान या भारत मातेसाठी शहीद झाले त्यांच्यासाठी मी एवढंच म्हणेन की ए जवान, तो जिस दिन शहीद हुआ उस रात तेरी माँ कैसी सोई होगी, तेरे सीने में घुसने से पहले
वो गोली भी रोई होगी, वो गोली भी रोएगी। जय हिंद, जय जवान। हे सोपं आहे, परंतु रिटायरमेंट कंप्लीट करून रिटायरमेंट होणं हे अवघड आहे. भारत मातेच्या सेवेसाठी लढणाऱ्या जवानांनी इथे आमच्या माजी सैनिकांचे 25-30 माजी सैनिक सोलापूरवरून आलेले आहेत. तरी या कार्यक्रमासाठी माजी सैनिक या मी कर्दळीवरून इथे आलेला आहे, दक्षिण सोलापूर, परत NTPC वरून, हिंदुस्थान पेट्रोलियम वरून आणि इंडियन IOCL मधून आलेले आहेत बरेचसे जवान. त्याचबरोबर संतोष काळे व परमेश्वर काळे हे रिटायरमेंट. कुरनूर हे गाव फार वर्षापासून एकदम प्रचितीत असं असलेलं. जेव्हा आपल्या सोबत आहेत या ठिकाणी नूतन पंचायत समिती सदस्य मोरे साहेब. साहेब, आपल्या गावामध्ये प्रॉपर आपल्याच गावामध्ये 2 जवान सेवानिवृत्त झालेले आहेत. एक 15 वर्षानंतर, एक ते 24 वर्षानंतर, 17 वर्ष आणि 24 वर्षानंतर संतोष काळे आणि परमेश्वर काळे हे 2 जवान आपल्या भारत भूमीची सेवा करून सेवानिवृत्त झालेले आहेत. तर आपल्या गावामध्ये इतक्या मोठ्या प्रमाणात, एवढ्या मोठ्या उत्साहात या ठिकाणी मिरवणूक त्यांची स्वागत मिरवणूक निघालेली आहे, सत्कार मिरवणूक निघालेली आहे. काय भावना आहे तुमच्या? तुम्हाला काय वाटतंय? तुमचे गावातले 2 जवान आहेत. आज मेजर परमेश्वर काळे आणि मेजर संतोष काळे, एकटा 17 वर्ष आणि एकटा 24 वर्ष सेवा करून आज देशाची त्यांनी यशस्वी सेवा करून आज रिटायरमेंट झालेत. आमच्या गावाला तर खूप खूप आनंद झालाय, त्याबद्दल काही शंकाच नाही. आम्ही ब्रह्मानंद मोरे प्रतिष्ठानच्या वतीने प्रत्येक जवानांचा वर्षाला जे भरती होते आणि जे रिटायर होते त्यांचा प्रत्येक वर्षी आम्ही सत्कार करत असतो 5 एप्रिलच्या निमित्तानं. आणि आज तर ते रिटायर होऊन आज आमच्या गावात त्यांची जंगी मिरवणूक काढण्याचा एकच उद्देश आहे, जे भारताची सेवा यशस्वी आणि एकदम प्रामाणिकपणाने करून ते आज रिटायर झाले, ते आमच्या गावाचा अभिमान आहे. याबद्दल आम्ही आज त्यांची मिरवणूक काढत आहे. तर मंडळी, गावचा स्वाभिमान म्हणून या ठिकाणी संपूर्ण गाव आज एकवटलेला आहे आणि या 2 जवानांचा आज एवढ्या मोठ्या उत्साहात या ठिकाणी मिरवणूक चालू आहे. आणि विशेष म्हणजे 2 जण सख्खे भाऊ आहेत. आपल्या सोबत आहेत सुभेदार शिंदे साहेब. साहेब, काय सांगाल? 2 जवानांचा या ठिकाणी एवढ्या मोठ्या प्रमाणात संपूर्ण गाव एकवटून या ठिकाणी मिरवणूक काढलेला आहे, काय भावना आहे तुमच्या? मी सुभेदार मेजर प्रल्हाद शिंदे, मंगळवेढा तालुका मरोड या गावावरून आम्ही माजी सैनिक पूर्ण या ठिकाणी उपस्थित राहिलो आहे. आमचे मित्र संतोष काळे आणि परमेश्वर काळे यांनी 17 आणि 24 वर्ष कंप्लीट करून या देश सेवाची भूमिमातेची सेवा करून आज सुखरूप आपल्या गावी हजर झालेले आहेत. आणि या ठिकाणी मला एवढं सांगायचं आहे, या 2 वीर जवानांचा या गावातल्या सर्व नवीन पिढीने याचा आदर घ्यावा आणि सैन्याकडे वळण्याची कृपा करावी. आपलं शरीर चांगली मेहनत करून सैन्याकडे वळा, पोलीस मध्ये जावा, मेहनत करा, कुठल्याही वाईट व्यसनामध्ये जाऊ नका. एवढंच मला सांगायचं आहे. या पिढी सुशिक्षित व्हा, शिक्षण घ्या. शिक्षण आपलं कधीही व्यर्थ जाणार नाही. आणि मेहनत करा, आई वडिलांची सेवा करा आणि आपण जिद्द बाळगली पाहिजे. एवढंच मी सांगून माझं भाषण संपवतो. तर मंडळी, उत्साहपूर्ण वातावरणात या ठिकाणी मिरवणूक सुरू आहे. अक्कलकोट तालुक्यातील कुरनूर या गावामध्ये मी आहे. अतिशय उत्साहात या ठिकाणी मिरवणूक या 2 जवानांची सुरू आहे. धन्यवाद.